खऱ्या आणि खोट्यांचं झालेलं आहे मिश्रण. आणि मग त्या खोट्या आणि खरे जे एकत्र झाले त्यातले खरे ओळखावे कसे हे काही सामान्य माणसाला स्वबुद्धीनं कळण्याजोगं नाही आहे. हे पहा, पूर्वीच्या काळातही संत नसलेले पण संत वेश धारण केलेले लोक होते, पण ते जरा संख्येनं नगण्य होते, कमी होते. तुकाराम महाराजांच्या एका वचनाचा आधार घेतला तर आत्ताच्या या कलियुगामध्ये बहुत झाले. पोटासाठी संत झाले कलित बहुत. त्या बहुत शब्दाला जर लक्ष दिलं आपण तर याचा अर्थ असा होतो, पूर्वीच्याही काळामध्ये अगदी सत्ययुग ज्याला मानलं जातं त्या युगामध्ये देखील संत नसलेले पण संतांसारखं दिसणारे खोटे लोक होते, पण जरा मी बोलून गेलो संख्येनं नगण्य होते, कमी होते, अल्प होते, अत्यल्प होते. पण झाले कलित बहुत. कलियुगात जरा खूपच झाले. खूपच झाले म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर ऊत झाला. विठ्ठला मग आता ह्या खऱ्या आणि खोट्यांचं जर मिश्रण झालेलं असेल तर त्यातले खरे आपण ओळखावेत कसे? आपल्याला कुणी त्यांची चिन्ह सांगितल्याशिवाय आपल्याला ओळखू येण्याचा काही मार्ग नाही आहे. हे पहा, आपण तर सामान्य बुद्धीचेच लोक आहोत. आपल्याला तर वारंवार सांगावंच लागणार आहे, सांगितल्याशिवाय तर कळणार नाही. वैकुंठवासी सद्गुरू वक्ते बाबा सांगायचे. वक्ते बाबा नाव ऐकलं असेल कदाचित, कोणी पाहिलंय असेल त्यांना. आम्हाला काही काळ शिकण्याचा योग आला त्यांच्याकडे, आमच्या पुण्याईनं किंवा भाग्यानं, भगवंताच्या कृपेनं म्हणा. बाबा असं सांगायचे, त्यांचे श्रीगुरू ब्रह्मलीन वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजी असं सांगायचे, महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले तेवढे या जगाच्या पाठीवर कुठंच झाले नाही. उलट जगातले सगळे संत एकीकडे आणि महाराष्ट्र भूमीमध्ये झालेले वारकरी पंथातील संत एकीकडे, तरी संतांची संख्या अधिक कोणती भरेल? महाराष्ट्रातल्या संतांची. इतके संत झाले. नाहीतरी आमचे आळंदीचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा म्हणत असतात, महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आलं, इतके संत झाले. आणि नुसते संत झाले असं नाही, गुरुजी सांगायचे, रंगनाथ गुरुजी, की संत झाले आणि त्यांनी जगाला ज्ञानदृष्टी देण्याकरिता ग्रंथही लिहून ठेवले. इतके लिहून ठेवले की वारकरी सांप्रदायिक संतांच्या ग्रंथांची रचना जर आपण पाहिली तर फार विशाल आहे. ज्यांच्या परिसरात आपण आहोत, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, त्यांचं वाङ्मय जर पाहिलं तर सगळ्या संतांचं वाङ्मय एकीकडं आणि नाथ महाराजांचं वाङ्मय एकीकडं. इतकं मोठं विशाल वाङ्मय निर्माण केलं. विठ्ठला हो, म्हणजे एवढे संत झाले आणि त्यांनी आपल्याला कळावं म्हणून एवढे काय केले? काय लिहिले? ग्रंथ लिहिले. माझ्याकडे लक्ष द्या, ग्रंथ लिहिले. पण एवढे संत होऊन गेले, त्यांनी एवढं ओरडून सांगितलं. तुका म्हणे मेलो सांगता सांगता, इतकं ओरडून सांगितलं. पण रंगनाथ गुरुजी म्हणायचे, अजूनही काही लोकांना काय खावं काय प्यावं कळत. म्हणजे इतके संत होऊन गेले, एवढं ओरडून त्यांनी जगाला सांगितलं, पण तरी देखील लोकांना अजून काय खावं काय प्यावं याचं ज्ञान नाही. वक्ते बाबांच्या मुखातले शब्द जसेच्या तसे सांगतो, भले मला नाही शोभले माझ्या वयाला. ते म्हणायचे, एवढे संत होऊन सुद्धा लोकांना काय खावं काय प्यावं कळत नाही. जर संतच झाले नसते तर लोकांनी शेण खाल्लं असतं. विठ्ठल एवढं स्पष्ट सांगून सुद्धा जर कळत नसेल तर मग सांगितलंच नसतं, तर कळायला काहीच मार्ग नव्हता. वारंवार सांगितलेलं आहे आणि वारंवार का सांगावं लागलं तेही सांगून जातो जाता जाता. हे पहा, आपण सामान्य बुद्धीचे आहोत, मी बोलून गेलो. अर्जुन हा प्रज्ञाकांत आहे. प्रज्ञा पृथ्वीचा राहो, शब्द तत्व सारज्ञा, असं त्याला ज्ञानोबरायांनी विशेषणं दिलेली आहेत. एवढा प्रकांड बुद्धिमान आहे कोण? अर्जुन. देवाला म्हटलंय का तो, देवा हा श्लोक तू जरा सांगितलं, मला काही फार कळाला नाही, दोनदा सांग बरं जरा समजावून. नाही, त्याला गीता एकदाच ऐकावी लागली. आपल्याला वाचावी लागते शेकडो वेळेस, तेव्हा कळाली तर कळते. 108 पारायणं, 200 पारायणं, त्याला एकदाच ऐकली. इतका तो प्रचंड काय होता बुद्धिमान. एवढा बुद्धिमान अर्जुन असूनही या संतत्वाच्या बाबतीमध्ये त्याला समजावून सांगताना भगवंताला वारंवार सांगावं लागलेलं आहे. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाच्या निमित्तानं संतांची लक्षणं सांगावी लागली. पुढं 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणं सांगण्याच्या निमित्तानं संतांची लक्षणं सांगावी लागली.
13व्या अध्यायामध्ये ज्ञानी लक्षण 18 लक्षणं सांगण्याच्या निमित्तानं संत कोण हे सांगावं लागलं. पुढं त्रिगुणातीत कोण हे सांगण्याच्या निमित्तानं संत कोण हेच सांगावं लागलं. मला काय सांगायचंय, अर्जुनासारख्या महाबुद्धिवानाला सुद्धा संत कोण हे देवाला वारंवार सांगावं लागत असेल तर तुमच्या आमच्या सारख्याला हजारो वेळेस सांगावं लागेल. विठ्ठल. म्हणून संत वाङ्मयाचं परिशीलन करताना विशेषतः अभंग वाङ्मयाचं आपल्याला अधिक अभंग संतपर प्रकरणातील आढळतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 4092 अभंगांमध्ये 250हून अधिक अभंग केवळ संतपर या प्रकरणाचे आहेत. आणि त्या संतपर प्रकरणामध्ये सुद्धा संतांचं सामर्थ्य, संतांचं ऐश्वर, संतांचं वैभव हे सांगता सांगता संत कोण हे सांगणारे सुद्धा अनेक अभंग आढळतात. विठ्ठल. बोलून गेलो संत लक्षणं का सांगावी लागली, संत कोण हे संतांनाच वारंवार आपल्याला का समजावून सांगावं लागलं, तर त्याचं सरळ उत्तर आहे की सांगितलेलं असून जर कळत नसेल तर सांगितलं नसतं तर आपल्याला कळायला मार्ग नव्हता. खऱ्या आणि खोट्यांचं जे काय झालेलं आहे, मिश्रण झालेलं आहे, त्यातून खरे कोण हे ओळखण्याकरिता खऱ्याचं लक्षण सांगावं लागतं. हे व्यावहारिक पातळीवर देखील काय आहे, खरं आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, सोपं कीर्तन करूया, फार किचकट नाही करणार आपण आज. सध्या चलनी नोटा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी असलेली नोट किती रुपयाची आहे? मी बोललेलं लक्षात नाही आलं का? ज्या नोटा आहेत आपल्याकडे सरकार मान्य आत्ता सध्या असलेल्या 2000च नाही म्हणायचं, ते ठेवल्यात काही काही बायांनी जडून, पण ते काही चालत नाहीत. ते आमच्या पेटीत निघतात कधीतरी, कुठं ज्ञानोबारायांच्या एकादशीला हिशोब असतो, ते उघडल्या पेट्या की त्याच्यात 2000च्या नोटाच निघतात. काही ते लपून ठेवलेले आता कामं येत नाही म्हटली ज्ञानोबारायांना देऊन टाका. असं सध्या सगळ्यात मोठी नोट किती रुपयाची आहे? 500. मला सांगा बरं, 500च्या खोट्या नोटा छापल्या जातात ह्या बातम्या आपण ऐकतो की नाही? ऐकतो. कुठंतरी कारखानाच पकडला होता मला वाटतं आपल्या शेवगाव किंवा नेवासा तालुक्यात कुठंतरी 1-2-3 महिन्याखाली खोट्या नोटा छापण्याचा. म्हणजे 500ची नोट खोटी छापतात लोक, कारण 500 रुपयाला काय आहे, अधिक मोल आहे. व्यवहाराचा एक साधा नियम आहे, कोणत्या वस्तूची प्रतिकृती, कोणत्या वस्तूची नकल आणि कोणत्या वस्तूची डुप्लिकेट वस्तू तुमच्या भाषेत बाजारात येत असते. कोणत्या वस्तूची डुप्लिकेट वस्तू बाजारात येते? जी ओरिजिनल आहे तिची, पण ओरिजिनल असलेल्या सगळ्या वस्तूंची नाही. ओरिजिनलमध्ये सुद्धा जिला अधिक मोल आहे व्यवहाराच्या दृष्टीनं, त्या वस्तूची नकल म्हणजे प्रतिकृती, तशीच दिसणारी हुबेहूब डुप्लिकेट वस्तू बाजारात येत असते. हा काय आहे, नियम आहे. म्हणून 500च्या नोटेला व्यवहाराच्या दृष्टीनं अधिक मोल असल्यामुळं 500ची खोटी नोट लोक छापतात, हे आपल्याला ठाऊक आहे. आता मला सांगा, सरकार मान्य आत्ता सध्या चलनी नोटांमध्ये सगळ्यात लहान असलेली नोट किती रुपयाची आहे? तुमच्याकडे असलेली म्हणत नाही, 10ची चालते बाजारात. किती रुपयाची? 1 रुपयाची. मला सांगा बरं, 1 रुपयाच्या खोट्या नोटा कोणी छापल्या असं कुठं बातमी कोणी ऐकली? मी काय ऐकलेलं नाही. आज तुम्ही खूप बातम्या ऐकणार कोणी असेल तर सांगा. तुम्ही ऐकलं? राजूभाऊ ऐकली का? 1 रुपयाची खोटी नोट छापली आणि तिचा कारखाना सापडलाय? नाही. कशाला भानगडीत पडेल तो 1 रुपया खोटा छापण्याच्या? का बरं? अहो सरळ कारण आहे, तो 1 रुपया छापायला 1.5 रुपया लागेल त्याला. आणि संशयी घाली ज्ञानोबाराय 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, उदाहरण देतात, जैसे का कुडे नाणे. कुडे म्हणजे खोटी, नाणं म्हणजे चलनी नाणं म्हणा किंवा नोट आजच्या भाषेमध्ये. ज्याप्रमाणे खोटी नोट खऱ्याचे निसारखेपणे हुबेहूब काय दिसते, खरी दिसते. अहो खऱ्याहून खरी दिसते ती खोटी वस्तू. डुप्लिकेट वस्तूचं लक्षणच आहे. कोणती वस्तू डुप्लिकेट म्हणायची? जी खऱ्यापेक्षा अधिक चमकदार दिसते समजायचं डुप्लिकेट. एखाद्याला पाहिलं की असं वाटतं हा नक्की काशीवरून 24 वर्ष अध्ययन करून आलेला असला पाहिजे, महापंडितच दिसतो. पण विना घेऊन उभा केला की 10 वेळेस हरिपाठ चुकतो. असो, गोष्ट काय सांगत होतो मी, ज्ञानोबारायांची ओवी सांगत होतो. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली. डोळ्याने चांगल्या रीतीनं बघून सुद्धा माणसाला भ्रम निर्माण व्हावा की ही खरी वस्तू आहे की खोटी, हे असं घडतं. पण मला सांगा, ज्या वेळेस खोट्या नोटा बाजारात येतात, चलनामध्ये येतात, अर्थव्यवस्था कोलमडते, सरकार अडचणीत येतं, मग सरकार एक शक्कल लढवतं. काय लढवतं? या इंटरनेटवर, टी व्हीवरती सरकारी माणूस येऊन खऱ्या नोटेचं आपल्याला लक्षण सांगतो,
खोट्या नोटेपासून सावध राहा असं सांगतो. ती बाई किंवा तो माणूस येऊन काय करतो सांगतो, खरी 500ची नोट अशी आहे, तिच्यावर असे चिन्ह आहेत, अशा रेषा आहेत, अशी नक्षी आहे, गांधीजींचं तोंड अमुक दिशेला आहे, तमुक दिशेला आहे असं सांगतो. कोण? तो टीव्हीवर तो माणूस. मग आपण लक्षपूर्वक ऐकतो आणि ते लक्षात ठेवतो, खऱ्या नोटेचं लक्षण. नंतर बाजारात जातो, व्यवहार करतो आणि कोणी 500 रुपये आपल्याला द्यायला लागले तर सरळ घेऊन खिशात न घालता काय करतो? काय करतो? असं बघतो. ते टीव्हीवर सांगितलेल्या माणसाने तंतोतंत जुळलंय की नाही, नाहीतर त्याला सांगतो मागं घेऊन सुट्टी दे मला. स्वीकारत नाही. हे जसं व्यवहारात घडतं, अगदी त्याचप्रमाणे या संतत्वाच्या प्रांतामध्ये सुद्धा संत नसलेले अनेक लोक केवळ बाह्य वेशाचा अवलंब करून या क्षेत्रामध्ये प्रविष्ट झालेले असल्यामुळं सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सर्वसामान्यांना सुद्धा संत कोण हे कळावेत, या कळकळ्यानं सगळ्याच संतांनी खऱ्या संतांची लक्षणे केली. विठ्ठल इथपर्यंत आपण आलो. मी सांगितलं आज फार सुटसुटीत आपण कीर्तन करणार आहोत. फार काय वेदांताच्या किचकट प्रक्रियेत जायचं काही कारण नाही आहे. ते तीर्थात कीर्तन असल्यानंतर बघू. मग लक्षात आलं का? 5, 50, 100 महाराज जर पुढे असतील मग मग बोलता येईल. लक्षात आलं का? एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत ये यदि दुःखम नाम जगती न स्यात्. तर सांगितलं होतं एका मोठ्या मोठ्या महात्म्यांनी, ह्या काही विशिष्ट शास्त्रातील काही प्रकरणाच्या पंक्तीच्या पंक्ती जर पाठ असतील आणि त्या उच्चारल्या की विद्वान लोक सुद्धा हादरून जातात, नाही नाही याच्यात काहीतरी दम आहे म्हणून. एका महान संतांची पुण्यतिथी आणि त्या निमित्तानं असलेलं हे कीर्तन आपण सर्वजण त्यांच्यावर श्रद्धा, निष्ठा, विश्वास ठेवून आलेलो. त्यामुळे आपल्याला फार काही अडचणीत जायचं नाही. उलट आपल्या या स्थानाचे संस्थापक असलेले महान तपस्वी काशीनाथ बाबा, या काशीनाथ बाबांचंच वर्णन जणू काही निळोबारांनी या अभंगात केलेलं आहे असं समजून याचं चिंतन करायचं. विठ्ठल इथपर्यंत आपण आलो. सामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून संत लक्षण सांगितले. पण एक प्रश्न निर्माण होईल, सामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून खरे संत कोण हे तुम्ही सांगितलं, हे ठीक. पण सामान्य माणसं संतांकडे जातीलच कशाला? पहिला काय आहे हा प्रश्न आहे. सामान्य माणसं संतांकडे जातील कशाला? कारण संतांकडे जाईल तो कोण जाईल? जिज्ञासू जाईल. ज्याला देवप्राप्तीचा मार्ग विचारायचा तो जाईल. जो मुमुक्षु आहे, ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो जाईल. ज्याला देव हवा आहे तो जाईल आणि तो विचारेल काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. पण सामान्य संसारी माणूस संतांकडे कशाला जाईल हा काय आहे पहिला प्रश्न. पण गोष्ट अशी आहे, भलेही संसारी माणूस देवप्राप्तीचा मार्ग विचारायला संतांकडे जात नसला तरी देखील सामान्य माणूस संतांकडे जात नाही असं माझं बोलणं लक्षात येत आहे. संतांकडे, श्रीगुरूंकडे तो सत्शिष्य किंवा ज्याला देवप्राप्तीचा मार्ग विचारायचा आहे तो साधक, जो संसाराला कंटाळलेला आहे, संसाराचं स्वरूप ज्यानं जाणलेलं आहे, ज्याला देव हवा आहे तो जाईल. पण संसारी माणूस कशाला जाईल? तर मी बोलून गेलो, संसारी माणूस भलेही देवप्राप्तीचा मार्ग विचारायला जाणार, कारण आम्हाला ठाऊक आहे ना आमच्याकडे येणारे 99% काय विचारित असतात म्हणून. काय विचारतात का ज्ञानेश्वरीतल्या या ओवीचा हा काय अर्थ होतो म्हणून? नाही, दुसरंच विचारित असते, बोरला पाणी लागेल का? आता आम्हीच आमच्या जमिनीत 15-15 वर्षाले पाय ठेवलं नाही, तुमचं काय सांगत बसावं. विठ्ठला ही संसारी माणूस देवप्राप्तीचा मार्ग विचारायला संतांकडे जात नसला तरी संसारी माणूस देखील संतांकडे जातो. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? त्या संसारी माणसाला अशी श्रद्धा आहे, त्याच्या अंतकरणात असा विश्वास आहे, असं त्यानं कुठंतरी ऐकलेलं आहे की संतांच्या दर्शनानं आपल्याला प्राप्त असलेले दुःख दूर होतात. विठ्ठल तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. त्यानं ऐकलेलं आहे. तुकोबारायांनी सांगितलं संतांच्या दर्शनानं ताप नष्ट होतात आणि विश्रांती काय होते? प्राप्त होते. त्रिविध तापांची झाली बोळवण दिखिल्या चरण वैष्णवांचे. हा संतांचा अनुभव त्यानं कुठंतरी कीर्तनात ऐकलेला आहे की संतांनी सांगितलं आम्हाला देखील तुमच्यासारखी दुःख प्राप्त होते, पण आमच्या त्रिविधही दुःखाचा ध्वंस त्या संतांच्या चरण दर्शनानं झाला. मग हे ऐकून संसारी माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते
की आपल्याला जे सांसारिक दुःख प्राप्त आहेत ते संतांच्या दर्शनाने काय होतील, नष्ट होतील. म्हणून सांसारिक दुःखानं पिडलेला हा संसारी मनुष्य, त्रिविध तापानं होरपळलेला हा संसारी मनुष्य संतांचा काय करतो, शोध घेतो. विठ्ठल मी पुन्हा 3दा रिपीट करतोय वाक्य. संसारी माणूस भलेही देव प्राप्तीचा मार्ग विचारायला संतांकडे जात नसेल, संसारी माणूस भलेही शास्त्रातील गहन रहस्याची उकल करून घेण्याकरिता संतांकडे जात नसेल, पण तरी देखील संसारी माणूस संतांकडे जातो, कारण त्याच्या मनात विश्वास आहे की संतांच्या दर्शनानं माझं दुःख काय होईल, दूर होईल. हा संतांचा अनुभव त्यानं कुठंतरी काय केलेला असतो, श्रवण केलेला असतो. म्हणून तो संतांचा शोध घेतो. मग मला सांगा, आता हा संसारी माणूस दुःखानं पिडलेला संतांचा शोध घ्यायला निघाला, त्याला काय खरेच संत भेटतील असं थोडंच आहे? त्याला जे भेटतील ते खरेच असतील असं थोडंच आहे? लक्षात आलं का? ज्ञानोबरांचे एक लांबलचं का अभंग आहे मोठा 1.5 पानाचा. तापत्रे तापली गुरु ते गिवसिती, भगवे देखोणी म्हणती तारा स्वामी, तव ते नेनोणे उपदेशाची रीती, आनान उपदेशिती ठकले निश्चिती, तैसे झाले. हे एक चरण आहे. अशी बरेच चरण आहेत. पुढे दृष्टांत दिले, एखाद दुसरा दृष्टांत बघून आपण पुढे जाणार आहोत. तापत्रे तापली, संसारी माणसं त्रिविध तापानं तापलेली असतात. जगामध्ये दुःख नाही असा कोणीही नाही. प्रत्येक जणाला काय आहे, दुःख आहे. अहो आपल्याला वाटेल राजाला दुःख नाही का? राजा दुखिया प्रजा दुखी, राजा दुखी प्रजा दुखी, सगळेच एक जात काय आहेत, दुःखीच आहेत. कोणाला कशाचं दुःख असेल तर कोणाला कशाचं असेल. आमच्यासारख्याला तर तिसरंच असेल. 99 लोक पाय पडले आणि एक जर नाही पडला तर दिवसभर दुखतं एखाद्याचं, हा पाय का पडला नाही म्हणून. दुःख प्रत्येकाला आहे. दुःख वेगवेगळं असेल पण दुःख प्रत्येकाला आहे. आणि ह्या दुःखानं पिडलेला हा संसारी जीव, हे दुःख त्याला नको आहे. कारण मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. कुणालाही मला दुःख व्हावं असं वाटत नाही, तर हे दुःख समूळ नष्ट व्हावं असाच त्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. म्हणून तापत्रे तापली गुरु ते गिवसिती, तापत्रयानं तापलेले संसारी जीव गुरूंचा म्हणजे या दुःखातून आपली सुटका कोण करेल अशा संतांचा काय करतात, शोध घेतात. मग भेटतात का संत? नाही. भगवे देखोणी म्हणती तारा स्वामी. मग कोणीतरी भगवा वेशधारी किंवा बाह्य वेशधारी, इथं भगवा शब्द उपलक्षणार्थी आहे. इथे भगव्या शब्दाचा अर्थ आहे सगळे, हिरवा पिवळा निळा जांभळा काळा आणि अगदी पांढरा सुद्धा. हा फक्त उपलक्षण घेतलेला आहे. बाह्य वेशधारी कोणी भगवा वेशधारी त्याने पाहिला की संसारी माणूस त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, हे स्वामीन, हे महात्मन, हे महाराज, हे संतजन हो, या दुःखातून माझी काय करा, सुटका करा. बरं मला सांगा, याची दुःखातून सुटका करायला हा काय खरा संत आहे का? नाही. यानं काय केलेलं आहे, बाह्य वेश धारण केलेलं आहे, याचं दुःख दूर झालेलं नाही. स्वविश्रांतीम न जानाती पर शांती करोति किम. हाच स्वतः विश्रांतीला प्राप्त झालेला नाही, त्याला काय डोंबल्याची शांती आणून देईल का? नाही आणून देणार. बरं तो खरंही सांगणार नाही की अरे बाबा संत समजून तू मला शरण आला, पण मी केवळ संतांचा बाह्य वेश धारण केलेला आहे, मी काय खरा संत असं तो सांगेल का? नाही सांगणार. उलट मनात काय म्हणेल, याजसाठी केला होता अट्टहास. कळालं तर बरं होईल. मी डोंगरात कीर्तन आहे आमचं विठ्ठला. उलट तो म्हणेल बरं झालं, याच्यासाठी तर सगळा हा आटापिटा केलेला आहे. लक्षात आलं का? हा माझ्याकडे यावं म्हणून तर हा वेश धारण केलेला आहे. आणि मग तो त्याला उपदेश करतो. कोण? तो संत नसलेला पण संतांसारखा दिसणारा. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे. अंतरिवस केला कामे, अंतरिवस केला कामे, त्याला म्हणून हे साधू, त्याला म्हणून हे साधू. अंतरिवश केला कामे, अंतरिवश केला कामे, त्याला म्हणून हे साधू, त्याला म्हणून हे साधू. कुणाला साधू म्हणू नये हे देखील सांगून ठेवलेलं आहे त्यांनी. कुणाला साधू म्हणावं हे सांगता सांगता कोण साधू नाही हेही सांगायला ती मागं पुढं त्यांनी पाहिलेलं नाही. वरी भगवा झाला नामे,
अंतरी वश्य केला कामे त्याला म्हणू नये साधू. केवळ वरवर त्यानं बाह्य वेश संतांचा धारण केला, पण अंतकरणातून कामवासना किंवा इच्छा आकांक्षा विषयाभिलाषा जर त्याची गेली नसेल तर त्याला साधू म्हणू. पण आता त्याच्या आतमध्ये काय चाललं हे बघायला काही मार्ग नाही. मला वाटतं संसारी लोक आता हे सगळे शोध संसारी लोकच लावतात की नाही वेगवेगळ्या यंत्रांचा. एखादं यंत्र असं तरी शोधा की त्याने अंतरंग दिसेल. विठ्ठल हा संसारी माणूस आपलं दुःख दूर करील या आशेनं त्या वेशधारी संतांना शरण गेला आणि तो याला उपदेश करतो. आता काय उपदेश करील? ज्ञानेश्वरी वाच, हरिपाठ वाच, कीर्तनाला जा, वारी कर, एकादशी कर, सोमवार कर असं सांगेल का तो? कोण? बाह्य वेशधारी संत नसलेला डुप्लिकेट तो असं सांगणारच नाही. का? हाच करत नाही. बरेच जण करत नाहीत. असं आहे, जे लोकांना एकादशी करा म्हणतात तेच हॉटेलवर जेवताना दिसतात. असं मला म्हटलं होतं एक जण, एक माणूस म्हणे, महाराज मला ते गाईच्या शेणामध्ये भाजतात त्याला काय म्हणतात? बट्टे म्हणतात, अजून काहीतरी वेगळं नाव आहे त्याला. ते मला चांगले बनवता येतात म्हणे आणि एखाद दिवशी या आमच्याकडे. म्हणजे साधू माणूसच बरं. म्हटलं आता मला कीर्तनाच्या याच्यातून सवलत मिळाली तर येऊ. तर म्हणे मग एकादशीला काय करत असतात? म्हटलं एकादशीला काय नाही. मग एकादशीला या. म्हटलं एकादशीला हे कसं खायचं? त्याला काय होतंय? म्हणे ज्या अर्थी मला एकादशीला खाऊ घालायला हा प्रवृत्त झाला, नक्की दर एकादशीला खात असला पाहिजे. म्हणजे तोच एकादशी करत नाही, तो दुसऱ्याला काय एकादशीचा उपदेश करणार? मग भलता उपदेश करतात. आन आन उपदेशिती ज्ञानोबा म्हणतात, मोठा अभंग आहे. भलता भलता उपदेश करतात आणि ठकले निश्चिती तैसे झाले. मग हे संसारी लोक पक्के फसले जातात. कसे फसले जातात? पुढे त्या अभंगामध्ये वेगवेगळ्या 3 चरणामध्ये 3 दृष्टांत दिले. एक दृष्टांत मी आपल्याला सांगतो, गरिबी हटाव योजना. विठ्ठला कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळू देखिला बेबवा तू तयाचे स्नेह लाविताची अंगी सुजला सर्वांगी तैसे झाले. प्राचीन काळातलं उदाहरण आहे, दृष्टांत आहे. एक माणूस एका गावाला जायला निघाला. पूर्वी दळणवळणाची अशी काही साधनं नव्हती, वेगवान साधनं, पायी जावं लागायचं. भल्या पहाटे निघाला. जवळजवळ 30-40 किलोमीटर अंतर कापून त्या गावाला तो पोहोचला. दुपारी 3च्या सुमारास, 3:30च्या सुमारास गेला. घरातील करती धरती सगळी माणसं शेतात निघून गेलेली होती कामाला. घरामध्ये एक म्हातारी आजी होती. हा गेला, त्याला नमस्कार केला, ओळख सांगितली, कोणत्या गावावरून आलो हे सांगितलं. आजीला ओळख पटली. चहा पाणी विचारलं, चहा पाणी केला आणि सांगितलं शेतात गेलेली माणसं 1-2 तासात परत येतील, तोपर्यंत आपण या झाडाखाली जी बाज टाकलेली खाट टाकलेली त्याच्यावर काय करा, आराम करा. तो पाहुणा जाऊन आडवा पडला, पण इतक्या लांबून चालत आल्यामुळे पाय ठणकत होते, झोप काही लागली नाही. मग आता टाइमपास म्हणून निरीक्षण करू लागला, आजी काय करते. आजी काय करायची, घरात जायची, बाहेर यायची. एकदा घरात गेली, तिनं काहीतरी एक वस्तू आणली, पाट्यावर ठेचू लागली आणि त्याचं स्नेह तेल काढून जखमेला लावू लागली. यानं टाइमपास म्हणून विचारलं, आजी काय करता? तिनं सांगितलं, हे बिबियाचं तेल जखमेचं औषध म्हणून मला पूर्वीचं ठाऊक आहे. मग यानं बसल्या बसल्या नसलेलं डोकं चालवायला सुरुवात केली. जर एक थेंबभर बिबियाचं तेल आजीची जखम बरी करत असेल आणि ठणक थांबवत असेल, तर बरंच तेल काढून पायाला जर चोळलं तर ठणक का थांबणार नाही? मग आजीला विचारलं, बिबिया आहेत का? हो आहेत. किती पाहिजे? शेरभर घेतले. आणि कुठले? जसं आजीनं कुठले होते वडील जे जे करती लक्षात आलं का? तेल काढलं कपभर, त्या खाटेकडे आला, पायाला चोळलं, अर्ध कप उरलं, पुन्हा डोकं चालवलं. एवढ्या कष्टानं मिळवलं, हे काय फेकून द्यायचं का? अंगातील कपडे काढले आणि सगळ्या अंगाला चोळलं. परिणाम काय झाला? सुजला सर्वांगी तैसे झाले. ज्ञानोबा म्हणतात, त्यातून आपल्याला काय शिकायचं? बिबव्याच्या तेलाचा त्यानं आश्रय केला, ठणकणारे पाय थांबावे म्हणून. पण ठणकणारे पाय तर थांबले नाही, सगळं अंग ठणकण्याचं दुःख पदरात पडलं. हे जसं अगदी त्याचप्रमाणे संत नसलेल्या व्यक्तीला संत म्हणून जर शरण जाल तर पूर्वीचं संसारी दुःख तर दूर होणार नाहीच, पण त्याच्या नादाला लागल्यामुळं नव्या दुःखाची जीवनात भर पडेल. हे असं संसारी लोकांच्या जीवनात घडू नये म्हणून संत कोण हे संतांनी वारंवार सांगितलं. आता संतोपर प्रकरण, त्यात संतांचा महिमा, शक्ती, सामर्थ्य सांगणारे अभंग आणि काही संतांची लक्षणं, चिन्ह सांगणारे अभंग,
त्या संतांचे लक्षण सांगणाऱ्या अभंगाचं पुन्हा दोन प्रकारे वर्गीकरण करायचं. सामान्य रीतीनं सांगितलेले लक्षण आणि चकारपूर्वक, निश्चयपूर्वक, खात्रीपूर्वक सांगितलेले लक्षण. त्यामध्ये चकारपूर्वक सांगितलेली सुद्धा बरेच लक्षण आहेत. विठ्ठल 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 तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची. तोची म्हणजे दुसरा नाही, तोच साधू आहे असं ओळखावं, जाणून घ्यावं. देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी तोची. तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा जाचे अंगे, दया क्षमा जाचे अंगे, संत तुझे जाना जगे, दया क्षमा जाचे अंगे, दया क्षमा जाचे अंगे, संत तुझे जाना जगे, दया क्षमा जाचे अंगे, दया क्षमा जाचे अंगे, दया क्षमा जाचे अंगे. संत तोची जाणा जगी, जगी तोची संत, जाणा जगामध्ये तोच संत आहे असं जाणून घ्या, असं ओळखा. दया क्षमा ज्याचे अंगी, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, असं तेची तोची असे शब्द प्रयोग केलेलेही अनेक अभंग आपल्याला आढळतात. त्या चकारानं खात्री सांगितली, निश्चय सांगितला की तेच संत आहेत, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी संत नाही. इथं निळोबारायांनी केवळ चकाराचा प्रयोग न करता त्या शब्दांचा दोनदा प्रयोग करून आणखी निश्चयानं सांगितलं की तेच संत आहेत. अभंगाचं पहिलं चरण. तेची संत, 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 तेची संत. सोसी जगाचे आघात, त्यांचा हेत विठ्ठली, त्यांचा हेत विठ्ठली, काही टाना टोना, काही टाना टोना, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, काही टाना टोना, काही टाना टोना. निळोबारायांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चकाराचा तर प्रयोग केला, पण त्या दोन शब्दांचा दोनदा प्रयोग केलेला आहे. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली,
या अभंगाचा पहिल्या चरणाचा पूर्वार्ध जर सोडला एवढा भाग, तीची संत, तर बाकीचा सगळा अभंग संतांची काय आहेत, लक्षण आहेत. संत कोण हे सांगण्याची किंवा ओळखण्याची काय आहेत, चिन्ह आहेत. तीची संत चकारपूर्वक बोलले. चकाराचे काही उदाहरणं थोडक्यात आपण पाहून आलो. तो चकार अन्यांची व्यावृत्ती करत असतो. संस्कृत भाषेतील एवकार आणि मराठीतील चकार हे फार मोकार तसे. तर लक्षात आलं का? एका वेळेस लक्षावधी लोकांची व्यावृत्ती करण्याचं सामर्थ्य त्या च मध्ये आहे. इथं आता एवढी लोक जमली आणि जाताना मी यांना म्हटलं तुम्हीच माझ्यासोबत नेवास्याला या, म्हणजे बाकीच्यांनी अजिबात इथून केदारेश्वर सोडायचं नाही. लक्षात आलं? म्हणजे बाकीच्यांना थांबवलं कोणी? त्या तुम्ही शब्दाला जोडलेल्या च ने. असा हा काय आहे, चकार. तेची संत म्हणजे दुसरे संत नाहीतच, मग त्यांना तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. लक्षात आलं का? आता आपल्याकडे ह्या ज्या पदव्या आलेल्या आहेत ह्या थोड्या आयात केल्या गेलेल्या पदव्या आहेत. तसं वारकरी संप्रदायात ह भ प ही पदवीच खूप झाली. लक्षात आलं? तेवढेच आपण आहोत की नाही प्रश्नच आहे. लक्षात आलं का? हरिभक्ती परायण. हरीची भक्ती हीच ज्याला जीवनामध्ये सर्वोच्च वाटते. पर अयन, पर म्हणजे श्रेष्ठ, अयन म्हणजे स्थान किंवा परायण शब्दाचा अर्थ तत्पर. जो हरीची भक्ती करण्यामध्ये तत्पर आहे तो ह भ प, किंवा ज्याने आपल्या जीवनामध्ये हरीच्या भक्तीलाच सर्वोच्च स्थान दिलं, बाकीच्या गोष्टी गौण आहेत, तो ह भ प. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत मात्र तोच. तेची संत पुढे येणार आहे. पुढचे चिंतन करायचं आपल्याला. पण बाकीच्यांना मग काय म्हणायचं म्हणा तुम्ही. मग 108 म्हणा, 1008 म्हणा, 2016 म्हणा, 3024 म्हणा, आणि काय ते जोडत चाला. लक्षात आलं? मंडलेश्वर म्हणा. हा झालं बंडलेश्वर का म्हणेन, मला काय घेणं नाही त्याचं. पण संत जर म्हणायचं असेल तर हे पुढची लक्षणं जुळली पाहिजेत. तेची संत, तेच संत आहेत. पण मग हा शब्द पुन्हा का प्रयोग केला? व्याख्यानशास्त्राच्या दृष्टीनं तोच शब्द त्याच अर्थात एका वाक्यात प्रयोग जर केला तर त्याला द्विरुक्ती नावाचा काय म्हणतात, दोष म्हणतात. इथं तेची संत म्हणजे हे दोन शब्द पुन्हा आले. तेची संत, तेची संत. ही काय द्विरुक्ती झाली का? नाही. दोष नाही. निळोबारांना काय व्याख्यानाचं ज्ञान नाही का? लिखाणाचं ज्ञान नाही का? निबंधाचं ज्ञान नाही का? चांगलं ज्ञान आहे त्यांना. पट्ट शिष्य आहेत ते कोणाचे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे, जे तुकोबराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, त्यांचे पट्ट शिष्य आहेत. शब्दप्रयोग जपूनच करणार. मग दोनदा का प्रयोग केला? तर गोष्ट अशी आहे, सगळ्याच ठिकाणी एका शब्दाचा दोनदा प्रयोग हा दोष ठरत नाही. काही ठिकाणी तो गुणही असतो. कळालं तर पहा. त्याला भगवान भाष्यकार आद्यगुरु शंकराचार्यांनी भाष्यग्रंथामध्ये विप्सा असं म्हटलेलं आहे. अशी संज्ञा दिलेली आहे. त्याला नाव आहे. त्या प्रकाराला काय नाव आहे? विप्सा. ती विप्सा 3 प्रकारची आहे. आदरार्थी विप्सा, संपूर्णार्थी विप्सा आणि निश्चयार्थी विप्सा. आदर प्रकट करायचा असेल तरी दोनदा बोलावं लागतं. साकल्य संपूर्ण अर्थ आपल्याला जर प्रकट करायचा असेल तरी दोनदा तीनदा बोलावं लागतं. आणि निश्चय खात्री सांगायची असेल तरी दोनदा बोलावं लागतं. एक जण एवढंच शिकून आला होता काय, की एका वाक्यात एका शब्दाचा दोनदा प्रयोग करणं हा दोष आहे. अर्धवट शिकून आला घरी. काही कालांतरानं त्याच्याकडं मोठी माणसं आली, गुरुजन आले. त्याला कळालं, गुरुजन आले, संतजन आले. दारात आला, त्यांना पाहिलं, नमस्कार केला आणि त्यांना या आणि बसा म्हणायचं होतं. त्याच्या लक्षात आलं ते वाक्य, एका शब्दाचा एका वाक्यात दोनदा प्रयोग करणं काय आहे, दोष. म्हणून तो त्यांना म्हटला या बसा. आता हा उद्धटपणा होईल. तिथं काय म्हणावं लागेल? या 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 बसा बसा बसा. किती वेळ झालं? 4 वेळ झालं. विठ्ठला आता दोनदा तीनदा न बोलणं दोष होईल. म्हणून आदरार्थी विप्सा, आदर प्रकट करायचा तरी दोनदा बोलावं लागते. दुसरी संपूर्णार्थी विप्सा. महाराजांनी सांगितलं एका माणसाला, आज आपल्याकडे पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, दुपारी फार झालं, उशीर झाला तर 11:30ला तरी कीर्तन सुरू होईलच. तू 11 पर्यंत सगळ्या माणसांना बोलावून आणलं पाहिजे. त्याच्यावर जबाबदारी दिली. कीर्तन सुरू झालं. महाराज त्या माणसाकडे गेले. का हो, तुमच्यावर जबाबदारी दिली, तुम्ही पाळली का? सगळ्या लोकांना बोलावून आणलं का? तो माणूस महाराजांना काय म्हटला? महाराज, माणूस घेऊन आलोय. काय म्हटला? माणूस घेऊन आलो. किती वेळेस शब्द प्रयोग केला माणूस बंदा. मग त्याला काय सांगायचं? एक माणूस ठेवला नाही, संपूर्ण तुमच्या भाषेत खरडून माणसं आणली. लक्षात आलं? संपूर्ण अर्थी विप्सा. तिथं सुद्धा दोनदा बोलावं लागतं. नाही बोललं तर दोष आहे.
आणि तिसरी आहे निश्चयार्थी विप्सा, खात्री सांगायची असेल. एखाद्याला म्हटलं हो हे काम तुम्ही केलं पाहिजे, तुमच्याशिवाय कोणी करणार नाही, नक्की कराल ना? तो म्हटला हो जा, तुमचं काम मी नक्की करेल. पुन्हा आला 10 मिनिटांनी, नक्की करा बरं का, पहा बरं का, तुमच्याशिवाय कोणी करणार नाही. तो म्हटला अरे जा बाबा, तुझं काम मी करेन म्हणजे करेनच. लक्षात आलं? किती वेळेस शब्द वापरला? 2दा. म्हणजे त्यातून काय सांगायचं होतं? तू निश्चिंत राहा, तुझं काम खात्रीपूर्वक मी करेल. ह्या 3 प्रकारच्या विप्सा आहेत. इथं तेची संत हे शब्द 2दा वापरताना आदरार्थी विप्सा नाही, संपूर्णार्थी विप्सा नाही, इथे आहे निश्चयार्थी विप्सा. निळोबारायणाने सांगायचंय खात्रीपूर्वक तेच संत आहेत, दुसरे संत नाहीतच. विठ्ठल. इथपर्यंत आम्हाला कळालं की तेच संत आहेत, दुसरे संत नाहीतच. दुसरं त्यांना हवं ते पदव्या देऊन मोकळे व्हा. पण कोण? ज्यांचा हेत विठ्ठली हे पहिलं लक्षण आहे. ज्यांचा हेत विठ्ठली हे खऱ्या संतांचं काय आहे? लक्षण आहे. हे पहा, आता हेत शब्दाचे मराठी भाषेमध्ये 7 अर्थ होतात, त्यातले 3 इथं जुळतात. विठ्ठला. 3 कोणते अर्थ जुळतात? तर हेत शब्दाचा प्रमुख अर्थ आहे हेतू. हेत शब्दाचा अर्थ आहे उद्देश. ज्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागचा उद्देश केवळ विठ्ठलच आहे, तेच संत आहेत. विठ्ठल. त्यांचं भजन विठ्ठलासाठी, कीर्तन विठ्ठलासाठी, वारगी विठ्ठलासाठी, पारायण विठ्ठलासाठी, नामस्मरण विठ्ठलासाठी, सेवा विठ्ठलासाठी, केवळ उद्देश ज्यांचा काय आहे? विठ्ठल. ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत. या तरी आध्यात्मिक क्रिया मी सांगितल्या, पण ज्यांचं बसणं, उठणं, पाहणं, चालणं, खाणं, पिणं, झोपणं हे सुद्धा केवळ विठ्ठलासाठीच आहे, तेच संत आहेत. विठ्ठल. 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. मत्कर्म कृन मत्परमो मद्भक्त संगवर्जिताः निर्वैर सर्वभूतेषु यस्मामेति पांडव. हे पांडव, हे अर्जुना, तो मलाच येऊन प्राप्त होतो. कोण? ज्याच्यामध्ये ह्या 5 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? मत्कर्मकृत, माझ्यासाठीच कर्म करणारा, मत्कर्म कृन, मत्परमो, मला श्रेष्ठ मानणारा, मद्भक्त हा, माझा भक्त, मद्भक्त हा, निर्वैर सर्वभूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वैरभाव न ठेवणारा, मत्कर्म कृन मत्परमो मद्भक्त संगवर्जिता हा, सर्व संग परित्याग केलेला. ह्या 5 गोष्टी ज्याच्यात आल्या, तो मला येऊन काय होतो? प्राप्त होतो. असं देवानं अर्जुनाला सांगितलं. ज्या श्लोकात सांगितलं 11व्या अध्याय त्या शेवटच्या, त्याच्यातलं पहिलंच पद आता आपल्याला महत्वाचं आहे, बाकीचं काही घेणं देणं नाही. मत कर्म कृत या पदावर ज्ञानोबा लिहितात. जो मजची एका लागी कर्मे वाहत असे अंगी, जया मी वाचूनी जगी गोमटे नाही. जो सगळे कर्म केवळ माझ्यासाठीच करतो. कोण सगळे कर्म देवासाठी करतो? संत करतात. याचाच अर्थ जो सगळे कर्म देवासाठीच करतो तेची संत. विठ्ठल. हा हेत शब्दाचा एक उद्देश, हा अर्थ घेऊन एक कीर्तन होऊ शकतं. हेत शब्दाचा इथला दुसरा अर्थ आहे प्रीती. ज्याचं प्रेम केवळ विठ्ठलावर आहे तेच कोण आहेत? संत आहेत. वैष्णव शब्दाची व्याख्या करताना तुकोबरायांनी अशीच केलेली आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी माया देवावरी ज्याची आहे तोच वैष्णव आहे. ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत. हेत शब्दाचा अर्थ प्रीती आहे. अजून एका ठिकाणी प्रसिद्ध अभंग आहे, तिथं तुकाराम महाराजांनी संत शब्द न वापरता संतांची संगती हे देवा मला दे असं सांगताना त्या पहिल्या चरणाच्या एका टोकाचे 4 अर्थ होतात. हे देवा, एक तर तुझं ज्यांच्यावर अखंड प्रेम आहे, किंवा ज्यांचं तुझ्यावर काय आहे? अखंड प्रेम आहे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नाणी कांटाळा. अखंड जया तुझी प्रीती याचा अर्थ एक तर देवा तुझं ज्यांच्यावर अखंड प्रेम आहे. देवाचं कोणावर अखंड प्रेम आहे? संतांवर. आपल्यावर नाही का? आहे, पण संतांनी इतकं नसेल नक्कीच. संतांवर देवाचं अखंड प्रेम आहे. आणि कुणाचं देवावर अखंड प्रेम आहे? आपलं आहे का? आपलं कधी मध्ये आहे, सप्ताह बिप्ता असल्यानंतर. लक्षात आलं? ते दाखवण्यापुरतं. संतांचं देवावर काय आहे? अखंड प्रेम आहे.
म्हणून ज्यांचं तुझ्यावर अखंड प्रेम आहे देवा त्यांची संगती मला दे. म्हणजे कोणाची संगती दे? संतांची दे. म्हणजे संत कोण? ज्यांचं देवावर काय आहे? प्रेम आहे. ज्यांचा हेत विठ्ठली, हा दुसरा अर्थ प्रीती. आणि हेत शब्दाचा तिसरा अर्थ आहे अंतःकरणातील समस्त इच्छांचा विषय ज्यांचा काय आहे? देव आहे. विषय तो त्यांचा नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनार्दन माता पिता आवडे जनार्दन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनार्दन माता पिता आवडे जनार्दन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. हेत शब्दाचा इथं जुळणारा तिसरा अर्थ आहे अंतःकरणातील समस्त इच्छांचा विषय. विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषय, ज्यांच्या अंतःकरणातील समस्त इच्छांचा विषय नारायण झालेला. एक विषय तो सकळांचा हरी, विषय तो त्यांचा झाला नारायण. असे जे कोणी असतील तेची संत, तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. अशा या हेत शब्दाचे 3 अर्थ आहेत. त्याला धरून सुद्धा कीर्तन होऊ शकतं. आपल्याला पुढे जायचं आहे. विठ्ठला. मग मला सांगा, ज्यांचा हेत विठ्ठली याचा अर्थ ज्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागचा उद्देश केवळ काय आहे? विठ्ठल आहे. ते जे जे काही करतात कोणासाठी करतात? केवळ विठ्ठलासाठी करतात. ज्यांचं अखंड विठ्ठलावर काय आहे? प्रेम आहे. पुन्हा ज्यांच्या अंतःकरणातील समस्त चित्तवृत्तींचा विषय एकमेव काय झालेला आहे? विठ्ठल झालेला आहे. तेच कोण आहेत? संत आहेत. म्हणजे जे कायम देवाचं वेगवेगळ्या रीतीनं काय करत राहतात? चिंतन करत राहतात. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वपनी, पांडुरंग सतत उठल्या बसल्या रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दे. तेची संत. संतांचं लक्षण चाललंय ना. जे संत आहेत किंवा संत कुणाला म्हणायचं तर सतत देवाच्या चिंतनामध्ये जे काय आहेत? रत आहेत. केवळ नामस्मरण करणं, केवळ नामस्मरण करणं. मला एक संवाद आपल्याला सांगायचा आहे. तसे अनेक अभंग देवाचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद असलेले आहेत. काही काही अभंग तर देवाचं आणि तुकाराम महाराजांचं भांडण झालेलेच आहेत. एक भांडण झालेला अभंग सांगतो या संबंधानंच. निळोबाराय, मी बोलून गेलो, तिसऱ्यांदा बोलतोय. निळोबाराय हे काही सामान्य नाहीत. तुकोबारायांचे पट्ट शिष्य आहेत. तुकोबारायांसारखेच आहेत. लक्षात आलं का? उलट विचार केला तर त्यांच्यापेक्षा खडतर आपल्याला दिसून येतात. कसे? येथे तुझं लागी बोलाविले कुणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. तुकाराम महाराजांसाठी ते बसलेले होते आणि देव आले. तर देवाला ते बोलले, तुला इथं बोलवलं कोणी? तुला कळत नाही का साधा नीतीचा नियम की बोलावल्याशिवाय जाऊ नये म्हणून? मी इथं कोणा तुकायाचा धावा करीत असो. मी तुकोबारायांसाठी बसलेलो आहे. म्हणजे देव आपण होऊन आला तर गुरूंची वाट पाहणाऱ्या त्या शिष्यानं त्या देवाकडे सुद्धा ढुंकून पाहिलं नाही, गुरूंचीच वाट पाहत बसले. एवढे कठोर कोण आहेत? मला एवढंच सांगायचंय, उगीच उठल्या बसल्या कोणाला ते संत पदवी देऊन मोकळे होणार नाहीत. तुकाराम महाराजांचा आणि देवाचा भांडणाचा एक संवादाचा अभंग आहे. एक असा प्रसंग झाला असावा की तुकाराम महाराज पंढरपूरला गेले असावेत आणि पंढरपुरामध्ये देवानं काहीतरी मोठा कार्यक्रम वगैरे केला असावा. अनेक लोकांनी त्याला मदत केली असावी. तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर देवाला वाटलं, बरं झालं हे आले, यांच्या हाताने आता यांचा काय करू? सत्कारच करू या लोकांचा. करतात की नाही महाराज मंडळींच्या हाताने? हे पंक्तीवाले वगैरे यांचा सत्कार करतात. तुकोबाराय म्हटले ठीक आहे. देव म्हटले यांचा केवळ सत्कार करायचा नाही, त्यांच्याबद्दल 2 शब्द तुम्हाला बोलावं लागेल माईकवर. तुकोबाराय म्हटले ठीक आहे. केवळ बोलायचं असं नाही, गुणगौरव करायचा, थोडंसं चांगलं बोलायचं. म्हटले बोलू. देव पुढची पायरी सांगू लागले. देव म्हटले तुकाराम महाराजांना, या लोकाला संत म्हणायचं म्हणे, संत. मग मात्र तुकाराम महाराज थांबले. कोण्या माणसाला? देवाने एका माणसाकडे हात केला. तुकोबारायने त्याच्याकडं आपाद मस्तक न्याहाळलं.
पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत. संतत्वाचं कोणतंच चिन्ह त्याच्या अंगी उमटलेलं नव्हतं. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, त्याचा पत्ताच नव्हता. हृदय कळवळा तर नव्हताच नव्हता. तुकोबा राय म्हटले देवाचं डोकं काय खराब झालं का? या माणसाला संत म्हणायला मला कसं काय सांगतात? तुकोबारायांनी नकार दिला. मी या माणसाला संत म्हणणार नाही. भांडण जुंपलं, देव धमकी देऊ लागले. त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं, करीसी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत देवा. तुला माझं काय करायचं ते करून घे, पण या माणसाला मी काही संत म्हणणार नाही. कुणाला? जया राज्यद्रव्य करणे उपार्जना वशदंभ माना इच्छे झाले, ज्यांना सत्ता मिळवायची, संपत्ती मिळवायची आणि नाव लौकिकाला दंभाला जे वश झालेले आहेत, हापापलेले आहेत, त्यांना मी काही संत म्हणणार नाही. याचाच अर्थ तुकाराम महाराज हे देखील कसे आहेत, त्यांचा स्वभाव देखील काय आहे? कठोर आहे. उगीच कोणती पदवी कोणाला देऊन मोकळे होणार नाही. निळोबाराय देखील तसेच आहेत. उगीच कोणाला तू संत, तू महात्मान, तू मोठान, तू महाराज म्हणणार नाहीत. मला आणखी एक संवाद मला आपल्याला सांगायचा आहे. दुसऱ्या चरणाकडे नेत असताना देवाचं आणि तुकाराम महाराजांचं बोलणं एका ठिकाणी चाललेलं आहे. देव म्हटले तुकाराम महाराजांना, तुकोबाराय तुम्ही फार मोठे संत आहात. तुका सर्वा श्रेष्ठ, प्रिया आम्हा थोर, काजो अवतार, नामयाचा शब्द जरी असतील कुणाचे, रामेश्वर भट्टाचे, पण ते माऊलींचे म्हणून त्यांनी लिहिलेले आहेत. की माऊलींना असं वाटतं, माऊली म्हणतात की तुकाराम महाराज सर्वात श्रेष्ठ आहेत, आम्हाला प्रिय आहेत, थोर आहेत, नामदेवांचे ते अवतार आहे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. मग देव म्हटले तुकोबाराय तुम्ही एवढे मोठे संत आहात, पण तुमच्याकडे फार गर्दी झालेली आम्हाला दिसत नाही. तुकोबाराय म्हटले देवा तुझं सुद्धा डोकं फिरलेलं दिसतं. जिकडं गर्दी मोठी तो मोठा संत सांगितलं कोणी म्हणे? जर गर्दी हे संतत्वाचं अवच्छेदक लक्षण मानलं तर कीर्तनापेक्षा तमाशाला जास्त गर्दी असते. मग त्या तमासगिराला मोठा संतच म्हणावं लागेल. तुला सांगितलं कोणी म्हटले? असाच एक संवादात संवाद मी सांगतो. जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ स्वामी विवेकानंद, त्यांचे श्री गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांना देखील कोणीतरी म्हटलं होतं तुम्ही एवढे मोठे जीवनमुक्त बोध संपन्न महात्मे आहात. अगदी बालपणापासून कालिका माता तुमच्याशी सगुण रूपात दर्शन देते आहे, तुमच्याशी संवाद करते आहे. नामदेवरायांच्या जसं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी तसं रामकृष्णांच्या बाबतीत घडत होतं. एका माणसाने विचारलं तुम्ही एवढे मोठे संत, पण तुमच्याकडे दिवसाकाठी 4-2च लोक आलेले दिसतात आम्हाला. आणि तिथं गंगेच्या पलीकडे पाहावर, तिथं कलकत्त्याला पलीकडे पहा, त्याच्या हरिपाठ सुद्धा पाठ नाही, किती लोक येतात म्हणे तिथं. तिथलं सांगतोय, कुठलं? कलकत्त्यातलं. त्यावेळेस रामकृष्णांनी दिलेलं उत्तर एवढं जरी घेऊन गेले घरी तरी बाद झालं. रामकृष्ण परमहंस म्हटले तू म्हणतोस माझ्याकडे लोक कमी येतात, त्याचं कारण असं आहे, लोक येण्याकरिता माणूस ज्ञानीचा असावा लागतो असं नाही, जीवनमुक्तच असावा लागतो असं नाही, देव त्याला भेटलेलाच असावा लागतो असं नाही. माझ्याकडे लोक कमी येतात त्याचं कारण आहे. काय कारण आहे? नीट लक्षपूर्वक ऐका. रामकृष्ण म्हणाले माझ्याकडे तोच येतो किंवा त्यालाच येण्याची बुद्धी होते ज्याचा हा शेवटचा जन्म असतो. विठ्ठला. तसं तुकाराम महाराजांना देव म्हटले तुम्ही एवढे मोठे संत आणि तुमच्याकडे फार लोक आलेले दिसत नाहीत. आता हे त्यावेळेस म्हटले असतील, त्यावेळेस म्हटले असतील. मला अभंग सांगायचा आहे पुढे तुम्हाला त्या संवादाचा. आज सुद्धा तुम्हाला आळंदी देऊला जास्त गर्दी दिसते का दुसरीकडे दिसते? दुसरीकडचं नाव नाही घेणार, नाही तर वेडे भक्त असले दगड मारायचे पुन्हा. दुसरीकडं कुठं दिसते गर्दी? आज दुसरी दिसते की नाही? दिसते की नाही? आज सुद्धा नेवाशाला जास्त गर्दी दिसते दुसरीकडे, म्हणजे आमच्या शेजारी शिंगणापूरकडे. तत्वज्ञानाचं उगम स्थान नेवास आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, संप्रदायाची पायाभरणी ज्ञानोबारायांनी ज्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं केली, कुठं केली? नेवाशात केली. सद्गुरू वैकुंठवासी धोंडा महाराज म्हणतात नेवासा हे वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ आहे, मग मूळ उगम स्थान आहे. मग तिथं गर्दी जास्त दिसते का? तुम्ही येतात वारीला त्यावेळेस जास्त दिसते. एरवी म्हणतोय मी, आम्ही तिथंच आहोत किती लक्षात भलतीकडे. तसं तुकोबाराय म्हटले देवा असं आहे, गर्दी जमवण्याकरिता संतच असावं लागतं असं नाही. गर्दी करता काहीतरी गौड बंगाल लागतं, काहीतरी छा छू, काहीतरी टाना टोना दोरी गंडा, काय तुम्हाला लिंबू नारळ, काय तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. ते आता कधी कधी तुम्ही हे सत्कार केलेले नारळ असतात आणि हे उन्हाळा असल्यामुळे हे लिंब ठेवतात. मी म्हणतो हे पहिले फेकून द्या. लोक म्हणते लिंब नारळ घेऊन फिरतात की आपण तत्वज्ञानाच्या भूमीतले लोक आहोत. विठ्ठला. तुकोबाराय देवाला म्हटले देवा ही गर्दी जमवण्याकरिता संत असावं लागतं असं नाही. काय लागतं मग?
काहीतरी कपट लागतं आणि ते मला येत नाही. अभंग बघून घ्या. कपट काही एक नेने भुलवावयाचे लोक. तुकाराम महाराज म्हणतात लोकांना भुलवता यावं असं काही कपट मला करता येत नाही. कारण लोकांना भुलवायचं म्हटलं तर काय तुम्हाला प्रस्थांतरही नाही शिकावं लागत. व्याकरण, न्याय, मीमांसा, योगदर्शन, वेदांत, उपनिषद हे नाही पाठ करावं लागत. दुसरं काहीतरी लागतं. आता काय लागतं काय कोणाच ठाऊक काय लागतं. लक्षात कपट काही एक या अर्थाचा म्हणजे या सुरुवातीचा अभंग आहे. कपट काही एक नेने भुलवावयाचे लोक. मग असं म्हटल्याबरोबर देव म्हटले मग येतं काय तुम्हाला. लोकांचा प्रश्नच असा असतो. ज्यावेळेस आम्ही शिकून इकडं आलो 17 वर्षे गुरुगृही घातले आम्ही घरून गेल्यापासून पुन्हा येईपर्यंत. मग शेवगावला एक जण घेऊन गेला मारवाडी. आम्हाला लक्षात आलं का ते विठ्ठल भाऊ माझ्यासोबत होते. त्याला माझ्याशी एकांतात बोलायचं होतं. ते निमित्त केलं. त्यानं फळं आणायचं आणि या माणसाला दिलं पैसे देऊन पाठवून म्हणजे बोलायसाठी. मग महाराज तुम्ही इतके वर्ष शिकले वगैरे तिथं बसवलं बघा म्हणे हात. मग काय शिकले अगोदर म्हटले. मी म्हटलं हे शिकलो ते शिकलो. हे 3 वर्ष ते 4 वर्ष ते 5 वर्ष हे इतके वर्ष 17-18 वर्षे. मग हे म्हटल्यानंतर त्याने हात पुढं केला. म्हटलं हे नाही येत. मग म्हटले काय येतं तुम्हाला. म्हणजे तो म्हटला होता म्हणजे त्याच्या दृष्टीनं हे येणं हेच सगळं येणं. तसं देवाला ज्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले कपट काही एक नेणे भुलवावयाचे लोक भुलावता यावेत असं काही कपट कारस्थान मला येत नाही. त्यावेळेस देव म्हटले असतील येतं काय तुम्हाला. त्याचं ध्रुवपद आहे पा. आता वेळ झालेली आहे. तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण दाऊने जडीबुटी चमत्कार उठाउठी. तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. हे देवा मला हे बाकीचं काहीच येत नाही. तुमचं कीर्तन करावं आणि तुमचे उत्तम गुण आवडीने गावेत गुण गाईन आवडी एवढंच मला येतं. आणि गोष्ट खरी ही आहे की जे संत असतात त्यांना देवाचं नामस्मरण सोडून दुसरं काहीच येत नाही. अभंगाचं नेनती काही नाटोना नेनती काही नाटोना नेनती काही डाना नेनती काही डाना नेनती काही नाटोना नेनती काही नाटोना नेनती काही डाना नेनती काही डाना नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी नेनती काही डाना डोना नेनती काही डाना डोना नामस्मरण वाचोनी नामस्मरण नेनती काही डाना नेनती काही डाना आमचे गुरुबंधू बाबागिरी महाराज म्हणतात अजून होऊ द्या थोडं कीर्तन. पण मी आता 2:30ला एक जणाला वेळ दिलेली आहे. ह्या सोहळ्याच्या गडबडीमुळं आमची सगळी गडबड होऊन गेली आहे. काय सांगायचं. आम्ही निवांत होतो त्यावेळेस हे व्यस्त दिसायचे. आम्ही यांना हसायचो. वाचायला वेळ नाही याला वेळ नाही. आमचं दिवसभर वाचन चालूच. कधी फोन आला का काय लिहितोय वाचतोय पाठ शिकवतोय काहीतरी करतोय चिंतन. आता तीच वेळ आमच्यावर आली. शाप दिलता की काय कोणाच ठाऊक. बाबागिरी महाराजांनी हे कडे ज्यावेळेस आम्ही नेवास्याला बसलो आणि एका महात्म्याने फोन केला मला. कराडकर फाडाचे जुने वारकरी आहेत. 80-82 वय असेल त्यांचं. आणि मला काही आशीर्वाद दिला आणि म्हटले एक वाक्य सांगतो तुम्हाला काही लिहून ठेवायची गरज नाही वयवर. ती आयुष्यभर तुमच्या ध्यानात राहील म्हटले. काही गरज नाही म्हटले. कोरल्यासारखंच राहील हृदयावर. आणि मग त्यांनी सांगितलं होतं ते म्हटले हे मठाचं मालक होणं आणि दिंडीचं मालक होणं म्हणजे सरकशीचं मालक होण्यासारखं आहे. सरकशीत काय साधे प्राणी असतात का. वाघ असतात
हा? हा? माकडं असतात, अस्वलं असतात, वेगवेगळे प्राणी असतात आणि ते सगळ्यावर कंट्रोल ठेवावं लागतंय. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्या वैकुंठवासी कृष्णदेवांनी मला एक गोष्ट सांगितली होती. कृष्णदेव काळे महाराज दहीगावचे मोठे साधू पुरुष, धोंडा महाराजांनी सांगितलेली गोष्ट. ती म्हटली हे काही ग्रंथात आलं नाही, पण त्यांच्या मुखातून आल्यामुळे त्याला मान्यता आहे. रामाच्या काळातली गोष्ट सांगितली होती. एका संन्याशाने उगीच एका कुत्र्याला दगड मारला की काठी मारली जोरात, असं काहीतरी सांगितलं. ते कुत्रं म्हटलं माझी चूक नाही, याची काही मी मधुकरी पळवली नाही, याला चावलो नाही, भुंकलो नाही, याला काही आडवं गेलो नाही, मी बसलेलो होतो स्वस्त, जाता जाता यानं मला माझ्या पेकटात काठी का मारली. मग तो रामाकडंच गेला आणि मनुष्यवाणीनं बोलू लागलं आणि सांगितलं न्याय निवाडा झाला पाहिजे, न्यायप्रिय राजा म्हणून तुमची प्रसिद्धी आहे, मला त्या संन्याशांनी मारलं, त्याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे म्हणे. मग रामानं सांगितलं ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आपण दरबार भरून त्याच्यामध्ये न्याय निवाडा करू. दुसऱ्या दिवशी सगळे लोक आले. ही नवीनच केस होती त्यामुळे बरेच लोक आले, लक्षात आलं. आणि मग रामानं सांगितलं तू पशु असून मनुष्यवाणीनं बोलला, तुला एक सवलत, तू म्हणशील ती शिक्षा याला देऊ, अगोदर गुन्हा तर सिद्ध होऊ द्या. मग विचारपूस केली, गुन्हा सिद्ध झाला, त्या संन्यासी महात्म्याने मान्य केलं, उगीच मी याला नाहकच काठी मारली म्हणे. मग ठीक आहे, गुन्हा सिद्ध झाला. त्या कुत्र्याला विचारलं यांना शिक्षा काय द्यायची, तर त्यानं काय सांगितलं होतं, त्या कुत्र्याने सांगितलं, काय सांगितलं, याला एका मोठ्या मठाचा मालक करा. ते म्हणे अरे कुत्र्या म्हणे काहीतरी दुसरी शिक्षा, 4 फटके मारायचं सांग, चाबकाने मारायचं सांग, असं काहीतरी शिक्षा सांग. मठाचा मालक कर म्हटलं, हे तर बक्षीस झालं. नाही म्हटले मालक. राजे देवाला म्हटला तो रामाला, नाही नाही असं नाही, हीच शिक्षा आहे म्हणे. कसं काय, तुला कसा अनुभव, ते म्हणे मी गेल्या जन्मात मठाचा मालकच होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तात्पर्य काय, ज्याचं दुःख त्याला माहित असतं. असो नेणती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचोनी तीची संत. संत कोण, जे नामस्मरणा वाचोनी काही टाणा टोणा नेणती. नामस्मरण सोडलं तर दुसरा काही टाणा टोणा जे जाणतच नाही. नेणती शब्दाकडे लक्ष द्या. टाणा टोणा करतात ते संत नाहीत, हे तर उघडच आहे. माझं बोलणं लक्षात येतं. टाणा टोणा करणारे तर संत नाहीतच, पण टाणा टोणा काय आहे हे जाणतात, त्यांना सुद्धा निळवराय संत म्हणत नाहीत. तर ते संत कोणाला म्हणतात, नेणती काही टाणा टोणा. म्हणजे टाणा टोणा काय आहे हे ज्यांना माहीतच नाही तेच संत आहेत. विठ्ठला टाणा टोणा म्हणजे जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, वशीकरण, बरेच भानगडी येतात. तुम्ही म्हणा तुम्ही कसे काय जाणता, हे तुम्हाला सांगायसाठी पाठ केलेला आहे, मला काही कळत नाही त्याच्यातलं. लक्षात आलं. नेणती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचून केवळ नामस्मरण करणं आणि दुसऱ्याकडून करून गेले. एक चाल म्हणू कमी जरा वारकरीचा, जरा त्रास म्हणू लागा थोडं. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर माझ्या, माझी मज झाली, माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा, अनावर वाचा.
माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. निघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. एवढी त्यांची वाणी नाम घेण्याविषयी त्यांना काय झालेली आहे, अनावर झालेली आहे. रात्रंदिवस नामस्मरण करणं एवढंच ते जाणतात. स्वतः देखील नामस्मरण करणं आणि दुसऱ्याकडून करून घेणं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळ प्रबंध माझी. आत्मचर्चा विशद उदंड गाती, सततं कीर्तयन्तो माम. यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ऐसे माझे निनाम घोषी, नाहीशी करीती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखी दुमदुमित वरे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. असो नेनती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचोनी. लक्ष ठेवा माझ्या बोलण्याकडे. संतांचा आणि चमत्काराचा संबंध नाही, संतांचा भौतिक ऐश्वर्याचा संबंध नाही. एवढंच काय, संतत्वाचा आणि विद्वत्तेचाही संबंध नाही, संतत्वाचा आणि नामस्मरणाचा संबंध आहे. विठ्ठला एखादा किती विद्वान असेल पण नामस्मरण करत नसेल तर त्याला संत म्हणता येत नाही. कारण तीची संत ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही टाणाटोणा, काही कोणत्याही प्रकारचा टाणाटोणा जे जाणत नाहीत ते संत. आता काय झालंय अलीकड किंवा पूर्वीपासूनच अज्ञान असल्यामुळं लोक जे टाणाटोणा करतात त्यांनाच काय म्हणतात, संत म्हणतात. ते मोठे संत आहेत, त्यांना बाहेरचं कळतं. माझं बोलणं ऐकलं, त्यांना काय होतं, बाहेरचं कळतं. अरे बाहेरचं तर तुम्हाला मलाही कळतंय, बाहेरचं तर पशुपक्षादिकांनाही कळतंय ना. परांची खाणी व्यतृणत स्वयंभूस तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. देवानंच ही इंद्रिय बहिर्मुख बनवले असल्यामुळं बाहेरचं सगळ्यांनाच कळतं. बाहेरचं कळतं तो संत नाही, ज्याला आतलं कळतं तो संत. विठ्ठला आत्मज्ञाने चोखडी, संतजी माझी रुपडी. तेथ दृष्टी पडो आवडी, कामिनी जैसी. ज्ञानोबराय म्हटले आत्मज्ञाने चोखडी, संतजी माझे रुपडी. ते म्हटले का बाई हे ज्ञाने चोखडी, याला बाहेरचं कळतं आणि त्याला बाहेरचं कळतं. बाहेरचं कळत असेल तर त्याला देवऋषी म्हणा, फार झालं तर देवऋषी नाही म्हणा, देवलशी म्हणा. तुमच्या भाषेत देवऋषी शब्द आहे पण रलयोरा भेदा हा, देवलशी म्हणा. त्याला संत नाही म्हणायचं. ज्याला आत्मज्ञाने चोखडी, शुद्ध आत्मज्ञानानं संपन्न जे आहेत आणि नामसाधने तरत आहेत तेच कोण आहेत, संत. कारण संत हे नामस्मरणाशिवाय दुसरं काही जाणत नाहीत. नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचोनी. आणि सतत नामस्मरण, सतत भगवत चिंतन, सतत देवाच्या स्वरूपामध्ये निमग्न राहिल्यामुळं काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती. कायेनं वाचेन आणि मनानं ती काय झाले, धाले म्हणजे तृप्त झाले. कायेनं देवाची सेवा करून तृप्त झाले, काया वाचा वाणीनं देवाचं नामचिंतन करून तृप्त झाले, मनानं देवाच्या स्वरूपाचं ध्यान करून ते तृप्त झाले. चिंतने डुल्लती, आणि देवाच्या स्वरूपाचं चिंतन करून त्या चिंतनात काय होतात, डोलतात. इथं दोन क्रियापद आहेत, लक्षात ठेवलं तर बरं होईल. काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती. धाले आणि डुल्लती दोन क्रियापद आहेत. अरे उलटा पालट केली तरी काही हरकत नाही. काया वाचा आणि मने धाले एक वाक्य, चिंतने डुल्लती दुसरं वाक्य. किंवा याच्या उलट करा, काया वाचा आणि मने डुल्लती का चिंतने धाले. जे कायेनं वाचेनं आणि मनाने डोलतात का चिंतनानं तृप्त झाले म्हणून. विठ्ठला आता काही काही लोकांना त्यांनी मानलेल्या गुरूंचं फार भूषण असतं. वैकुंठवासी गुरुवर्य अण्णा सांगायचे, जगन्नाथ अण्णा ह्या चरणाच्या संबंधानं बोलताना म्हणायचे, आमचं कीर्तन ऐकलं नाही एक जणानं सांगितलं, पुन्हा 8 दिवसाने आलं, म्हटलं महाराज तुम्ही सांगितलं होतं ना चिंतने डुल्लती तेची संत. जे देवाच्या चिंतनात डोलतात ते संत. मी माझ्या गुरूंकडे गेलो होतो म्हणे. कोणत्या बाबांकडे, धुनीवाले बाबा, त्यांच्याकडे गेलतो आणि ते सुद्धा चिंतने डुल्लती चिंतनात डोलत होते. अण्णा म्हटले मी चौकशी केली तर त्याच्या हरिपाठ सुद्धा पाठ नव्हता. मग कोणतं चिंतन करत होता म्हणे. मग मी याला सांगितलं, अरे बाबा ते चिंतने डुल्लती नव्हे, कदाचित गांजे डुल्लती. विठ्ठला
स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज एका जागी बसलेले असताना आणि बाह्य कोणतंही संगीत त्यांच्या कानावर पडलेलं नसताना सुद्धा जागेवर डोलायचे. ते स्वामी विवेकानंद ज्यांचा उल्लेख केला आपण, ते सुद्धा जागेवर काय व्हायचे? डोलायचे. कोणतंही संगीत कानावर न पडता सुद्धा बरं का. आता आपणही डोलतो, पण काहीतरी संगीत कानावर पडल्यावर, त्यातल्या त्यात हे संगीत कानावर पडलं मग डोललं तर ठीक आहे, वारकरी आहे, सात्विक आहे. पण त्या आषाढात जरा वेगळंच संगीत कानावर पडलं तरी डोलतात लोक. लक्षात आलं का? चिंतने डुललं ती देवाच्या चिंतनानं ते डोलतात. काया वाचा आणि म्हणे झाले चिंतने डुगा गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. काया वाचा आणि म्हणे झाले चिंतने डुललं ती. आणि वैराग्यविषयक 2 भूमिका महत्वाच्या निळोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात. निळा म्हणे विरक्त देही, 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 निळा म्हणे विरक्त देही. आठवची नाही विषयाचा, आठवची नाही विषयाचा, निनती काही टाना टोना, निनती काही टाना टोना. नाही विषयाचा, आठवते नाही विषयाचा, अनिनती काही टाळा टोळा, अनिनती काही टाळा टोळा. स्मरण वाचोनी नाम स्मरणा वाचोनी नाम स्मरणा वाचोनी 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 नाम स्मरणा वाचोनी नाम स्मरणा वाचोनी, नाम स्मरणा वाचोनी रे नाम स्मरण वाचोने, नाम स्मरण, नाम स्मरण वाचोने, नाम स्मरण वाचोने, नाम स्मरण वाचोने, अनिर्धी काही टाळा टोळा, अनिर्धी काही टाळा टोळा. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निळा म्हणे विरक्त देही, आठवची नाही विषयांचा.
निळा म्हणे विरक्त देही. स्वदेहाविषयक ज्यांची औदासिन्याची भावना आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास. निळा म्हणे विरक्त देही. देहपूजा ही गोष्ट तर दूरचीच. आता अलीकडं असं झालंय, ज्याची देहात्मबुद्धीच अजून गेलेली नाही, लोक त्यांना ज्ञानामुळं काय म्हणतात, संत म्हणतात. देहातीत ज्यांचा बोध झालेला आहे, निळा म्हणे विरक्त देही. देहाविषयी काय आहे, विरक्तस्य तृणम जगत. हे सगळं जगतच ज्याला जर तृणवत वाटत असेल तर देहाचं काय आहे. या जगताचं स्वरूप त्यानं जाणलेलं असल्यामुळं या देहादी संसारी असं म्हटलेलं आहे. देह आरंभ तो ब्रह्मलोकापर्यंत हा सर्व जो संसार आहे, हा संसारच मुळात मिथ्या असल्यामुळं हा देहही त्याच्या अंतर्गत असलेली गोष्ट आहे. म्हणून तो त्या देहाविषयी औदासिन्याची भावना धारण करून असतो. निळा म्हणे विरक्त देही. मी बोलून गेलो, आजकाल देहासक्ती ज्यांची आहे आणि देहबुद्धीच अजून ज्यांची गेलेली नाही, देहपूजेमध्येच जे गर्क आहेत, त्यांनाच लोक अज्ञानानं काय म्हणतात, संत म्हणतात. आता ही सगळं उघड बोलणं कठीण असतं, यांनी लावून ठेवलं, आम्ही काही लावू देत नसतं तिकडं. असं आहे. पूर्वी वेगळं होतं आमचं, पूर्ण बोललेलं आम्ही आमचं रेकॉर्ड ऑडिओ म्हणा हे करायचो इकडं पाठ शिकवत असताना. पण ते पाठ असायचे, ते काम आहे 600-700 आमचं रेकॉर्ड असेल अजूनही ज्ञानेश्वरीचं किंवा अन्य दुसऱ्या ग्रंथांचं. पण याच्यामध्ये काय होतं, विपर्यास होतो. एखादं वाक्य घेतलं जातं, त्याच्या मागचंही नाही पुढचंही नाही, बघा बघा कसे बोलले ते. तिकडं तसंच होतं. आमचं एक वीक पॉईंट आहे. काय वीक पॉईंट आहे, आम्हाला राग लवकर येतो, काहीतरी बोलून जातो आम्ही आरवाचे. मग ते काही दुष्ट लोकांनी पकडला, मग ते काहीतरी अशी परिस्थिती निर्माण करतात की यांना राग येईल आणि बोलतील, आणि मग बघा 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 हे कसे बोलले. अरे पण अगोदर काय तू काय बोलला. मग मी सांगितलं, म्हटलं तुम्ही परिस्थिती अशी निर्माण केल्यावर मग काय मंत्र म्हणायचे तिथं का ओव्या म्हणायचे. तिथं घोडेच येणार ना, चाचीचेच येणार ना. तुकाराम महाराज सुद्धा आता त्यांना राग अनावर झाल्यावर बघा किती शिव्या दिल्या अभंगामध्ये. नाथ महाराजाला आपण शांती ब्रह्म म्हणतो की नाही, पण ते सुद्धा काय माय गेली होती भूतापास शिव्या देतात की नाही. पण लोक असे आहेत तिकडं बायकोच्या शिव्या ऐकून घेतील, पण महाराज उलशिक बोलला का बाबा बोलले मला, लक्षात आलं. पण आम्हाला काय घेणं देणं नसतं. असं मठ सांभाळायचं असल्यामुळे, हे संस्थानं सांभाळायचं असल्यामुळे काय झालं, कसे काय आले, काय घेणं देणं आम्हाला. असं आमचेच दादा ना अण्णा ना आपण विसरून गेलो आम्ही, तुम्हाला कुठं ध्यानात ठेवता. पण ठीक आहे, तुम्ही मनोभावी सेवा करता, वेळ देता म्हणून ही गोष्ट आहे. असं निळा म्हणे विरक्त देही. असं मला हे सांगायचं होतं. एक श्लोक मला आठवत होता. शरीर पोषणार्थी सण शरीराच्या पूजेमध्येच लागलेला असून सुद्धा या संसार सागरातून मी तरुण जाईल असं म्हणणारा असा मूर्ख आहे की जो नदीच्या प्रवाहामध्ये ओंडका समजून, लाकडाचा ओंडका समजून त्याने मगरीलाच काय दिलेली आहे, मिठी दिलेली आहे. ग्राहम दारू धिया धृत्वा नदी तर तुमचं इच्छती. भगवान भाष्यकार म्हणतात त्या लाकडालाच, त्या मगरीलाच काय समजलं, हा मोठं लाकूड आहे, याला मी धरतो, आता मग काय होईल, मी या प्रवाहातून वाचेल का तो नाही, मगर त्याला काय करेल, गिळून टाकील. तसं देहासक्तीमध्ये जे गुंतलेले आहेत त्यांचा कधीच उद्धार होणं शक्य नाही. आजकाल फार ह्याचं फॅशन आलं, हे डिजिटल भानगडी हे सगळे आले. जुने संत मागच पडले, लक्षात आलं का. अलीकडं कोणाचं काही नसलं तरी त्याचं ते थोडंसं जाहिरातबाजी असली की सगळंच अवघड होऊन गेलेलं आहे या इंटरनेटच्या जमान्यामध्ये. काय एक ओवी नीट कळत नाही. लोक म्हणतात ज्ञानेश्वरीचे महान अभ्यास, कोणत्या ओवीचा कोणता विलक्षण अर्थ सांगितला तेवढं तरी सांगा आम्हाला, कळालं तर बरं होईल. मी म्हणतोय आजपर्यंत कुणीही असा न सांगितलेला विलक्षण पण त्यामध्ये असलेला जगत उपयोगी अर्थ कोणत्या ओवीचा सांगितला एवढं सांगा. बाकीचं जगभर बोलायचं ज्ञानेश्वरी सांगतो म्हणायचं ते काय खरं नाही. लक्षात आलं का. ज्ञानेश्वरीतलंच सांगितलं पाहिजे, कारण ज्ञानेश्वरीतच सगळं आलेलं आहे. विठ्ठला हे सांकेतिक बोललेलं आहे. मला वाटतं 1% लोकांना कळत तरी खूप झालं. असो, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. अहो विषय संपादन करणं, ते गोळा करणं, त्याचा उपभोग घेणं ही गोष्ट वेगळी. त्या विषयांचा आठव देखील ज्यांना राहिलेला नाही, विषयी विसर पडिला निशेष, ज्यांना त्या विषयांचाच काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे. विषय गोळा करणाऱ्यांनाच लोक संत म्हणतात अलीकडे. ज्याच्याकडे सगळ्यात मोठे विषय असतील तो मोठा संत. अरे बोलून जातो, थोडा वेळ घेतो तुमचा. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे संसारी माणूस आणि साधू माणूस असे सरळ दोन भाग जर केले तर संसाराची संपत्ती वेगळी आहे, त्याचं ऐश्वर वेगळं आहे, त्याचं वैभव वेगळं आहे आणि त्याची शोभा वेगळ्या गोष्टीत आहे. साधूची संपत्ती, ऐश्वर, वैभव आणि त्याची शोभा वेगळ्या गोष्टीत आहे. संसारीची शोभा कशात आहे, पैशात आहे.
घरादारात आहे, मुलाबाळात आहे, गुराढोरात आहे, गाड्या घोड्यात आहे. अजून काय जोड्या लावायच्या असतील तुम्हाला? लक्षात आलं का? आणि साधूची संपत्ती योग्याची संपदा, त्याग आणि शांती. उभयलोकी कीर्ती सोहळा मान. जो योगी आहे, भक्त आहे, साधू आहे, तो किती शांती संपन्न आहे आणि किती वैराग्य त्याच्याकडे आहे, याच्यावर त्याची काय आहे? संपत्ती आहे. बरं झालं आठवण आली. आपण ज्या महान परंपरेच्या गडाच्या पायथ्याला आहोत, संत श्री भगवान बाबा, अत्यंत शांततेची मूर्ती, नाथ महाराजांचा जणू काही अवतार असलेले, त्यांच्यावरही कितीतरी आघात त्या काळामध्ये झाले, परंतु शांती ढळली का त्यांची? नाही. ही त्यांची काय आहे? संपत्ती आहे. नक्की ते महान ऐश्वर्यशाली संत आहेत, पण कोणत्या संपत्तीनं? या शांतिरूपी संपत्तीनं. लक्षात आलं? तयाची विनयो हेची संपत्ती ज्ञानोबाराय म्हणतात. विनम्रता, विनयशीलता, शांती, वैराग्य ही या महात्म्यांची काय आहे? संपत्ती आहे. आणि दोघांची संपत्ती वेगवेगळी आहे. संसार्याकडं त्याची संपत्ती असावी आणि साधूकडे त्याची संपत्ती असावी. आता तुमच्या लोकांना विचारलं आम्ही, संसारी माणूस कोण मोठा? तुमचं उत्तर बरोबर येतं. ज्याच्याकडे गाडी घोडी, ज्याची जमीन जुमला आहे, ते उत्तर बरोबर आहे व्यावहारिक पातळीवर. पण तुम्हालाच विचारलं साधू कोणता मोठा? तुमचं उत्तर तेच गाढव छाप येतं पुन्हा. तुमचं उत्तर पाहिजे ज्याची शांती श्रेष्ठ, ज्याचं वैराग्य महान, ज्याचा त्याग महान, तो साधू. तुम्ही म्हणता नाही तो मोठा बाबा का? त्याच्याकडे 50 लाखाची गाडी. मग लोकांचे मुंडके मोडून घेणं व्हायला. चला आम्ही आमच्या मोडमध्ये जायला लागलो, त्याच्या आत बंद करून टाकू. लक्षात आलं? मूळ स्वभावात जायच्या आत बंद केलेलं बरं. नाही तर लोक बाबा मारायला म्हणायचे हे कोण धरून आणला होता. आता तिकडं सगळा नेवास तालुका त्रस्त केलाय आम्ही. लक्षात आलं? हे तर आपला मूळचाच तालुका आहे, पण इथं काय बोलायला हरकत नाही. साधू वेगळ्या गोष्टीनं शोभतो आणि संसारी वेगळ्या गोष्टीनं शोभतो. लक्षात आलं का? पैलवानाची संपत्ती काय? कुस्ती उत्तम खेळता येणं. असं कोणी म्हणेल का काय पैलवान आहे, त्याला साधा अभंग म्हणता येत नाही, तुला अभंगच काय करायचं? तसं साधूकडं पाहत असताना साधूची संपत्ती, त्याग, वैराग्य हे पाहावं. त्याच्या गाड्या घोड्या पाहू नये. काही तो महामूर्खच आहेत, जास्त पैसे जो घेतो का तो मोठा महाराज म्हणतात. काय मोठ्या महाराजाला डोंबल्याला कळतंय? तुम्ही ज्यांना ज्यांना मोठा महाराज म्हणतात ना, आम्ही जर आमच्या अवकातीत आलो तर आम्ही झाडायला सुद्धा ठेवणार नाहीत त्यांना. लक्षात आलं? आम्हाला झाडायला सुद्धा संस्कृत चांगलं शिकलेलंच पाहिजे माणूस. एका ठिकाणी म्हटलं होतं, उगा आता ते एक मन आहे संस्कृतमध्ये, निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते. ज्या देशातील लोकांनी मोठं झाड पाहिलेलं नसतं ते एरंडाला मोठं वटवृक्ष म्हणत असतात. लक्षात आलं का? आता आम्ही मोठे मोठे साधू पाहिलेले असल्यामुळे कोणालाही साधू म्हणायला मोकळे राहतच नाहीत. तुम्ही पाहिलेच नाही तर काय करायचं त्याला? आता तुम्हाला साधू मोठा कोणता वाटतो? कीर्तनकार जो जास्त पैसे घेतो. अरे ज्याच्या कीर्तनात जास्तीत जास्त ओव्या ज्ञानोबारायांचे येत असतील, श्लोक येत असतील, अभंग येत असतील, जुन्या लोकांनी सांगितलेले दृष्टांत येत असतील, काही वारकरी चाली येत असतील आणि वारकरी चालीनं चालत असेल, लक्षात कळलं तर बरं होईल. त्याला मोठं माना, उगाच बावळटवणी करू नका. हे सगळे नरकाला जाणार आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे. लक्षात आलं का? आता काय प्रमाण सांगत बसत नाही, माझा विषय बाजूला जाईल. निळा म्हणे विरक्त देही, हे विरक्त शब्द आला म्हणून थोडंसं आला असेल. निळा म्हणे विरक्त देही, आठवची नाही विषयांचा, असे जर कोणी असतील तर तेची संत, दुसरे संत नाहीतच. असो, या ठिकाणी आद्य महापुरुष काशीनाथ बाबांच्या या संजीवन समाधी उत्सवानिमित्तानं ही कीर्तन सेवा आमच्या संस्थानाकडे, म्हणजे पर्यायानं माझ्याकडे आदरणीय बाबागिरी महाराजांच्या आज्ञेतून आली. या महापुरुषाचं चित्रण जणू काही निळोबारांनी या अभंगात केलं. जिथं कुठं तुम्हाला संत लक्षणपर अभंग आढळतील, संतांचं वर्णन करणारे अभंग आढळतील, समजायचं काशीनाथ बाबांसारख्या, भगवान बाबांसारख्या, वामन भाऊंसारख्या असे श्रेष्ठ महापुरुष जे जे कोणी होऊन गेले असतील त्यांचं वर्णन त्याच्यात केलेलं आहे, असं आपण तिथं पाहायचं. लक्षात आलं का? आणि तसा कोणी भेटेल तर त्याच्या चरणावर काय करायचं? मस्तक ठेवायचं. आमचे श्री गुरु वैकुंठ असे घुले बाबा सांगायचे, ज्याचे पाय चिखलात भरले त्याच्या पायावर डोकं ठेवू नका, नाही तर त्याचा चिखल पायाला डोक्याला. कळालं तर बरं होईल. लक्षात आलं का? झालेली सेवा काशीनाथ बाबांच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया.